अरे मी पण हे एकदम बरं आहे एकदम बरं एकदम सांभाळून बाकी काही विषय ना बाकी इथून यात्रा बघा हा तिकडे पूर्ण शेवट आहे ती आपली आणि हा इथून पूर्ण हा पिक्चर आलता ना तेव्हा हे वाले आहेत ना बेल्ट जाम फेमस झाले होते म्हणजे हे गोल फिरणार आहेत ना हे धारशेवाल्याकडे बघितलं डायरेक्ट गाडीचा आरसा आणलाय भाईनी हे बघा आहे ना भाई एक नंबर काम एक नंबर अरे वा इथून चेक करा इकडे सध्या सगळा माहोल आहे ही इकडे छोटी बोट लागलाय हा एक इकडे हा फूड कॉर्नर आहे ट्रेन पण आहे चलो इथून बघितलं ना इथं ब्रेकडान्स मध्ये करते पाळण्यात पण आहेत ना असं नाही पण एवढे नाही तिकडे जास्त होते हा थोडा मला वाटतं मोठा पाळणा वाटतं किती ना कांदा आवाज येतो इथून दाखव नाही देतो हे मयूरच दे हा हा बघू दे थिएटर हो रे झूम कर हो जबरदस्त थिएटर नाही तुम्हाला समोरून डायरेक्ट वा आता इकडे हा समोरून बघितलं तर दिसतंय मोठी स्क्रीन हा ते 3D मध्ये आहे ना क्लास मेहनत बघा त्यांची वा वा आता इकडे सारखं जसं काकींना दिसू वा 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 थिएटरला थिएटर आवाज यात्रा स्पेशल आहे का केक का बाबू कुठून आणलास कुठून आणलास काय रे वा 8:30 झाले आता ना निघालो आम्ही मी आहे आज गौरव मयुरेश आणि मंथन आहे आज कमी मला वाटतं ओमकार आहे बाकी हा ओमकारच कमी आहे त्याच्या बाप्पांचा बर्थडे तो येत नाही काय झालं आता काय प्लॅन होईल मला वाटत नव्हतं पण आता एक अर्जंट शूट आलं होतं बर्थडेचं तिकडे गेलतो पण त्यांची पब्लिक होती कमी आटपला आलो आता जाऊया आपण कणकेश्वरच्या यात्रेला तसा आवाजचा सगळा माहोल दाखवणार तसं कणकेश्वरचा माहोल बघू कारण काय झालं आवाजला पाणी होतं आणि पाऊस होता पाऊस नंतर आता गायबच झाला त्याच्यामुळे आवाज यात्रा काही नीट भरलीच नाही ज्याही व्हिडिओ नसेल बघितलं ना आवाज यात्रेत ह्याच्या आधीचा व्हिडिओ आहे इथं परत तुम्हाला लिंक पण देतो व्हिडिओच्या एंडिंगला पण ती लिंक येईल किंवा नसेल तर चॅनल ओपन केलं तरी पण बघायला भेटेल जाऊन बघून घ्या तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर कारण तेव्हा पण तेच पावसामुळे आहे ना सगळं पाणी होतं त्याच्यामुळे ते तिकडे ब्रेक डान्स मध्ये वासर कोण जातच नव्हतं सगळा चिखल झालता त्याच्यामुळे आता इकडे पाळणे वगैरे आहेत ना कणकेश्वरला जाम मोठे लागलेत त्याच्यामुळे इकडे पब्लिक फुल आहे कारण कालचा पण पहिल्या दिवशी मी कोणते बघितलं रील वगैरे आहेत ना बऱ्याच जणांमध्ये रील वगैरे बघितले आता आपण प्रॉपर जाऊ ना प्रॉपर सगळ्या गोष्टी दाखवतो काय आहे काय नाही बसू नाही बसू ते आहे पण एक एन्जॉयमेंट करू ना माझ्याबरोबर तुम्हाला पण फिरवून आणतो घर बसले ओके चलो मंथनची वाट बघतोय मंथन मला की निघूया हे बघा इकडून गाड्यांची लाईन बघा गाड्या पूर्ण फुल म्हणजे अक्षरशः पाठीमागून आहे ना पाठीमागून जी पूर्ण लाईन लागली गाडीची कारण तेच सांगतोय आवाजच्या यात्रेला तो पावसामुळे सीन झाला त्याच्यामुळे पुढची पब्लिक 4 पटीने इकडे आहे हे बघा रोड पासून पूर्ण गाड्या लागल्या सगळ्या कोणता कुठं खाली नाही आहे ते लोक आलेत तिकडून आधी बोललो इकडून जाऊ मग ते झाले मधल्या रोडने शॉर्टकट तोंडीवर आम्ही असे आलो तेव्हा इथं लागलो लागली इथं लागल उभी तेव्हा इथं लागली इथं हा वास राहू दे बाकी निघून उभी राहून फक्त नीट हा मग राहू दे चलो ते तिकडे असेल लाव फोन लाव ते दोघं जण तिकडे झाले इकडे होते धुळा इकडचं रोडचं काम पण घेतलंय करायला खोदलाय का रात्रीचं नव्हता आता सकाळी खोदलाय मला वाटते राहू दे मुहूर्त लागू दे सगळं खराब झालं इकडून गाड्या चेक करा प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आहेत ना सगळीकडे गाड्या लागलेल्या आहेत हे बघा बाईक तेवढंच परत त्या साईडला तिकडे लागले असते पलीकडून ते येतात ते पब्लिक इकडे होती जागा तुला बघू ना खाली इकडे पण कार्स आहेत सगळ्या ते चेक करायचे आता त्याचं अंगण पण भरलेलं आहे रोड पण भरलेला आहे पूर्ण अरे त्याचा फोन नाही वाजत लगेच हे चेक करा ग्राम विकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे श्री कणकेश्वर व श्री मडकेश्वर यात्रेकरांचे हार्दिक स्वागत है ना इथूनच क्राऊड चेक करा पाळणे पण 2 आहेत लागलेले
बघू दे आपली माणसं. तुम्हाला पण सगळेजण आधीच फिरून तर चालले आता घरी चालले त्याला फिरून. हे लोक इकडे आहेत आता कुठं आहेत काय माहिती. काय लागला उत्तर का नाही देत. आम्ही थांबू द्या परत चुका मुक होईल दुसरं काय नाही. आम्ही जायचो पुढे आणि हे राहायच्या मागे हे पुढे असेल ना आम्ही इथं उभं राहतो. डाळशावाल्याकडे बघितलं डायरेक्ट गाडीचा आरसा आणलाय भाईनी. हे बघा आहे ना भाई एक नंबर काम एक नंबर जबरदस्त. 100ला 2 आहेत गॉगल पण. हे गँग मला वाटतं परत आहे ना आम्हाला सांगितलं इकडून येतो आणि परत हे आमच्या पाठोपाठी इकडूनच आलेत. आता गाडी लावतात ते अजून काय माहिती अजून राहिलेत पुढे गँग. हे बघा बघितलं ती बघा पोहोचली आता. अरे माया काय रे इकडून येत होतीत ना इकडून येत होतीत ना मग तिथे सांगताना काय बोलला कंकेश्वर फाट्यावरून. हा मग मी ह्याला बोललो पहिले गाडीवर विचारलं कंकेश्वर फाट्यावरून का सांग बोलला. हा बोलते मी मापगाव मी मापगावरून नाही तू कंकेश्वर फाट्यावरून बोललो. चल 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 आता चला. पण इकडे ह्या यात्रेत फील येतोय कारण पोंग्या वगैरे असतो ना बाबा यात्रेत आलोय म्हणून. यात्रेत फीलच येत थांब बाबा. इकडे बघा पोलीस वगैरे बंदोबस्त जाम आहे. क्राऊड मध्ये काम आहे सगळं. चलो मागाशी येताना बघितलं ना 3D वाला 3D वाला. चलो श्री क्षेत्र कनकेश्वर या बघा. हा इथला हा दरवर्षी असतो ना हा इथं आहेच पाळणा आणि आतमध्ये मोठा पाळणा. हा मोठा कुठला तरी पाळणा आहे तो ना म्हणजे छोटा मोठा कुठला पण आतमध्ये पण एक पाळणा आहे. कारण लोक सगळी कसं राहील ना इकडं या यात्रेत भरून काढलंय आवाज यात्रेची. का आरसा रांगोळी हवी काय. हॅलो तुला आवाज दिला मी आता तिथं उभी होतीस ना मग तुला आवाज ना दिला. मोठ्या माणसाचा जोरात आवाज काय. इकडे दुकान भरपूर लागली सगळी. हा इथे एक पाळणा हा ब्रेकडाऊन असतो दरवर्षी आणि बाकी तो आतमध्ये एक लावला या वेळेला. त्यांना बोललं पहिलं सरळ जाऊन दरवर्षी प्रमाणे तिकडून फिरू आणि मग येताना इकडून डायरेक्ट बाहेर पडू. आता कोण कुठं बसतंय ते ना माहिती बघूया. दरवर्षी कुठे कशात तरी बसतो. आता तर काय झालंय ना जास्त ब्रेकडाऊन म्हणजे पाळणा बाकी या कशात होत नाही. हे इकडे सगळे खाणे पिणारे काय म्हणतो कसं आहे मस्त. शिवमबाई सगळेजण आहेत ना एकी ठिकाणी भेट. कोण काय अरे करण पण आहे सगळेजण आहेत रे एक. लबुबू लबुबू आहे. मयुरेशचे गँग भेटले. हे काल पण आलते सगळे जण. काल कशाला आलते रे. हा बघा हा इथं हा पाळण्याजवळ इथं पोहोचलो ना. आता इथून ही डायरेक्ट सरळ पण जाऊ शकतो ना इथून. आता यंदा ही एक गॅप बनलाय इथं मिकी माऊस आणि हा पाळणा इकडे लागलाय. पहिला आपण डायरेक्ट एंड पर्यंत पोहोचू आणि येताना मग इकडे जाऊ. इथं बरेचसे इथं सगळे खेळण्याची ऍक्टिव्हिटी बॉल वगैरे टाका रिंग टाका पाळण्यात बसा या सगळ्या गोष्टी आहेत.
हा इथून नाही 100 रुपये घालायला दाखवलं नाही 150 वाला पाठवलं काय नाही तर बघ होते गाडा इकडं भरपूर लागले दुकान सगळे लास्ट टाइम इथं आहे ना वरती एक शॉर्मावाला होता मला आधीला फोन होता पण त्याच्याकडे खाल्लेला एवढा बाकवास शॉर्मा फेकला अक्षरशः पैसे पाण्यात गेले मी बाहेर जाऊन काय खाल्लं असतील नाही एकदम सरसला यात्रेत काही खाता नाही ना या अशा गोष्टी भीतीच वाटतं त्याच्या आपण नंतर आपला बाहेर बसला आता रेल्वे ट्रॅक पर्यंत पोहोचलो ते चेक कर स्टेशनरी आहे मला वाटतं इथं पेन्सिल वगैरे शकाला का बुम बुम इकडं बॅग्स इकडं नेकलेस गणपती पण झाले इकडे सगळे फ्लॉवर्स आहेत आर्टिफिशियल इकडे फुलमाळ आहेत अरे आम्ही आहोत ना सगळे आहात इथून परत हा क्राऊड चेक करा पूर्ण तिकडं लास्ट पर्यंत इथून परत गर्दी आहे हा आता हे मध्येच खाली आहे इकडं पण गर्दी आहे अरे मी पण हे एकदम एकदम नाही तरी हात केला रे जबरदस्त तर ती ही मजा येताना भेटू थांबा थोडा गॅप तो हल्ली तो रेंटिंग मध्ये आहे तो कानवाला आता थंडी आलाय ना त्याच्यामुळे तो गर्ल्स सर्दी जाम करतात त्याच्या उठायला जीन्स घ्या अरे का सगळे जण आज बरेच जण भेटले आवाजच्या यात्रेमध्ये एवढे जण नव्हते भेटले आता आपण क्राऊड परत भेटलो तेच आवाजच्या यात्रेला पावसामुळे सगळे गडबडलं काम इकडे कधी गॅप भेटलंय पब्लिक पॉवरफुल आहे आणि लास्ट पर्यंत पूर्ण आणि दर्शन घेणार आहेत ना ते जातात पण वरती पूर्ण दर्शन घेऊन येतात आता आपण पायऱ्यांपर्यंत जाऊ तिकडून फिरून येऊ इकडं हा लावला ऑर्डर बार्बेक्यू सेक्शन इकडं लावला त्याने पिक्चर आलता ना तेव्हा हे वाले आहेत ना बेल्ट जाम फेमस झाले होते म्हणजे हे गोल फिरणार आहेत ना हे गोल वाले म्हणजे त्याच्यामध्ये ना तो एस होता एस त्याच्याकडे तेव्हा ते राऊंड वाला बेल्ट मी पण घेतलेला त्यातला ते जाम फेमस झाले त्यावेळेस तसले बेल्ट होते ना ते पूर्ण मॅग्नेट वाला तो पिक्चर मुळे ती पूर्ण हाईप तयार झाली होती ते वाले बेल्ट होते फक्त एस नाही तो बाकी सीधा सिंपल आहेत इथे शॉर्माचं लास्ट दुकान आहे आणि ते हे इथे बघा दिसत असेल ना तर आपल्या इथून या पायऱ्यांना सुरुवात होते है ना बघितलं ओम तो ही कमानी आता बनवली सगळी तर आता काय करू तर डायरेक्ट खालून जाऊ तिथं हा समोर जो पाळणा लागलेला आहे ना तिकडे जाऊया अजून खालून जाऊन बाकी रिटर्न आता आज बरेच जण भेटले सगळी जुनी काय सांगते अरे वा इथून चेक करा इकडे सध्या सगळा माहोल आहे ही इकडे छोटी बोट लागलाय हा एक इकडे हा फूड कॉर्नर आहे ट्रेन पण आहे चलो बोलतोय का अरे वा पोरांची मजा आहे हे बघ ते बाकी गेम सगळे तिकडे लागले अरे वा जबरदस्त काम आहे तिकीट कमी आहे 50च आहे एवढा मोठा स्पीकर लावलाय कॉपीराइट येईल व्हिडिओला आता मी पण बसतो काय झालं त्यांना बोलतो बसा मंत्र लास्ट टाइम बसले माझ्या वाटतं नको बोलतो तूच जा मी बरोबर ठीक आहे आता काय खाली उभे सगळेजण आणि आता काय झालं तिकडे आवाज क्षेत्रात नव्हतं पाहिले सगळे आले तिकडे त्यामुळे तिकडे कमी चलो भाई एकदम उतर तर खाली आता आपण पण जाऊ वरती बंटी पण आहे तिकडे उभा बघा ब्लू टी शर्ट
हे आहेत ना छोटे आहेत, एका टायमात सोबत बसतात. हे पण एकटे होते आणि मी पण एकटा आहे. बघा आम्ही दोघं जण बसतो. हे बघा बाकी एकेकाला उतरवतात. आपले गँग कोणाच काय मध्ये उभे त्या हे बघा इकडे कोपऱ्यात तिघ जण बसतात. मंथनला बोललो चल दरवाजी बसतो बंटी पण आहे. बंटी पण आवडते येतो काय मजेला घेऊ आले तिकडा मोठा लागला इकडा मोठा लागला त्या पाहिजे पण आहे ना तर तिकडा ग्राउंड थोडंसं कमी वाटतं. बघा गेल्यावरती बघा समोर म्हणजे मला लाईट मस्त वाटते बघा पूर्ण राऊंड वाले सांभाळून. बाकी काय विषय ना बाकी इथून यात्रा बघा वरती हा तिकडा पूर्ण शेवट आहे ती आपली आणि हा इथून पूर्ण हा ग्राउंड आहे. सुरुवातीला जरा वरतून खाली जातो ना तेव्हा थोडी धाक पडते. नंतर एकदा फ्लो मध्ये फिरायला लागलं की मग काय नाही वाटत. कसं आहे डायरेक्ट आता बसतो ते पुढल्यावरती बसतो पण मध्येच काय असा काय विचार होत नाही ना त्याच्यामुळे. तुम्ही कुठले? संभाजीवाडा. खाली पब्लिक बघा केवढीच दिसते वरती गेल्यावर टॉपला. ग्रुप असला ना की बसायला मजा येते पण ते आपले वेळे सगळे नाव दे म्हणजे काय कोण मजा आहे म्हणजे जबरदस्त. आता नॉर्मल आहे शेवटचे फेरे पाच येते. पहिल्यांदा म्हटलं तुम्ही पण अरे वा ते आपले संभाजी पाड्यामधले ते पण मला पहिल्यांदाच बसले. खतरनाक काम आहे बघा मजा आहे. कसं वाटतंय? एकदम मर्दा. खाली येतो ना फिरून तेव्हा ते वाटतं. वाढला स्पीड वाढला दादा वाढला. हो बघा पूर्ण फुल क्रॉस. आता स्पीड वाढवायला पाहिजे. मागे स्लो होते राहून आपल्याला पार्टनर भेटतो पुढं पण आपल्या बोटावर. स्पीड कमी झाला आपला आपले पैसे. आता तेच बोला तिकीट आहे ना कमी ठेवलं दरवर्षी 100 रुपये असतं. कारण काय विषय तेच आहे पावसामुळे आवाजला पाणी लागले नाही. आता कसं आहे काहीतरी कलेक्शन झालं पाहिजे. तर वॉकमध्ये काम आहे तिकीट प्राईस हाफ करून टाकायचं. पुढल्या यात्रात कळलं एवढीच आहे काय परत वाढते 100 रुपये होते. इथून कसं दिसतंय आमचं चालू डिस्कशन. अरे का आलीत ना मजा आली जास्त का फास्ट ना फिरवलं. थोडासा छोटासा होता पण मजा आली. पण माझ्यासोबत बसलेली ओळख होता सगळ्यांची. ते पण त्याचं पहिल्यांदा बसलेलं होतं माझ्या आली. आता बघ या साईडला आलो इकडे हे ब्रेक नंतर आणि पण हे चांगलीच लावली तरी एक नंबर. इकडचा जरा माहोल बघून तसाच बाहेर पडू.
इथून बघितलं ना इथं ब्रेकडान्स मध्ये करते. पाळण्यात पण आहेत ना असं नाही, पण एवढे नाही, तिकडे जास्त होते. हा थोडा मला वाटतं मोठा पाळणा वाटतं. किती जण बसले आतमध्ये याच्यात? दोघं बसले? हा 2-2च बसलेत. नाही तिकडे पण 2-2च होते. कशी येते तिकडं? पुढं काय काय गणपती बाप्पा मोरया. चलो आता इथून दर्शन घेतलं, निघूया. चलो बाहेर आईस्क्रीम खाऊ. ते दोघं जणांना बोललो या इकडून, तर ते कुठेतरी तिकडे गेलं काहीतरी वस्तू आणा. ते म्हणून तिकडे घ्या आईस्क्रीम खाऊ आणि काहीतरी खायचं बघू. बाकी यात्रा फिरवली. कसं झालं आवाज तर तोच सीन झाला. आवाज बाकी होते आतमध्ये, पण मेन जे अट्रॅक्शन आहेत, जे सगळे गेम्स आहेत, ते सगळं आवाज गडबडलं का, त्याच्यामुळे थोडं जास्त भर दिला. पण इकडं फुल मजा आली. सगळं माहोल वाटतं यात्रेचा. आईस्क्रीम खातो, आईस्क्रीम खाऊ आणि आता इकडून डायरेक्ट जेवायला जाऊया. जेवण आणि मग घरी जाऊ. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.